आणि आता इंटर्न करून जर पुढे त्याने त्यात करिअर नाही केलं तर काय उपयोग आहे ना, टाइम वेस्ट आहे. पण मग दुसरा काय पर्याय? त्याचं एक्स्ट्राचं काम करण्यापेक्षा हे बरं नाही का? सुम्या, तू इतकी वर्ष जॉब करतोय, इतकी वर्ष नोकरी करतोय, आता परत इंटर्न पासून सुरुवात करणं चुकीचं आहे ना. चुकीचं असेल पण म्हणून काय त्याला आपण एक्स्ट्राचं काम करू द्यायचं का? मला वाटतं आपण याचा विचार करावा. इट्स अ गुड ऑफर यार, कम ऑन. बघ सुम्या, आयडिया ठेव. माझ्याकडे विण्यासाठी सुपर आयडिया, सुपर. काय? सांग. हे सांग ना पहिले. ओके ओके. विनया, विनया पटकन यार. विनया ये ना यार, पटकन यार प्लीज. अरे काय झालं विनया? मेजर लोचा झालाय, मेजर लोचा झालाय. माझ्या एका डान्सरने बॅकआउट केलंय आणि आणि तू 2 दिवस एक्स्ट्राचं काम केलं असल्यामुळे तुला अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. सो बघ, मला तुझ्या मदतीची गरज आहे. सो प्लीज माझी मदत करशील का? प्लीज प्लीज, तू माझ्या डान्सरची जागा घेशील? हा. अरे पण त्याला अनुभव कुठे या क्षेत्रातला? आता तू अनुभवाचं म्हणत होतास ना, त्याचं सुम्या, हे बघ विनया, तू बोल. हे बघ, तू माझ्या म्युझिकल मध्ये काम करशील का? म्हणजे बघ, तू बिझी राहशील, पैसेही चांगले मिळतील आणि तुला जर इंटरव्ह्यूला जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. आणि हा, जर मध्येच तुला जॉब ऑफर आली आणि जॉब मिळाला आणि तू म्युझिकल सोडलं तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कळतंय का? हा. अच्छा, विनय बेस्ट आहे, बेस्ट आहे. तू हो म्हण आत्ताच्या आत्ता. शैतान जिंदाबाद. गुड मॉर्निंग श्रीकांत. गुड मॉर्निंग असं फक्त म्हणू नका, तशी मॉर्निंग येऊ दे. सॉरी. म्हणजे काय? आता मला ब्रेकफास्टची मोठी ऑर्डर मिळाली, मला खूप काम आहे. मला कोणी डिस्टर्ब करू नका प्लीज. स्पेशली विनय तू. हा, मी सॉरी श्रीकांत, मला तुला डिस्टर्ब करायला आता अजिबात वेळ नाहीये. थँक्यू. कारण थोड्याच वेळापूर्वी मला एक नवीन काम मिळाले. म्हणजे काय? बाबा राग. म्हणजे काय? थँक्यू. तू तयार आहेस? येस. चला चला, तयारी करायला पाहिजे. काम आहे आज खूप. चला चला, काम आहे विनायला. म्हणजे म्हणजे काय? केलं आपण एकदा. 5 6 7 8 1 2 3 4. ओके, कर. कम ऑन. 5 6 7 8 1 2. जमलं. थोडा अवघड आहे पण जमेल. याच्यापेक्षा एक अवघड स्टेप. जमेल जमेल तुला, जमेल. ही जमली ना? जमेल जमेल. हे बघ, असं डिस्कस कर. ओके. बघ, एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. बघा, हे बघ. कम ऑन. 5 6 7 8 1 2 3 4. परत एकदा दाखवू. हा, बघ, नीट बघा. स्लो करतो एकदम. 1 2 3 4. 4 काउंट आहे. जमेल 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 ना? जमेल ना? कर कर कर. चल, कम ऑन. 5 6 7 8 1 2. सॉरी 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 सॉरी. परत 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 परत. 5 6 7 8 1 2 3. भारी भारी जमली मला. 1 2 3. सोपी आहे. दोनच मिनिट ना. दोन मिनिट ना. 1 2. थांबणारच जरा. बाजू.
चढ. राहू दे. बस झाले. चढ. ऑडियन्स कुठे ऑडियन्स? सांग ना, सगळं सांग ना. वेडा उभा राहा, फक्त उभा राहा. सावधान. ग्रेट स्कूल, व्हेरी गुड. अभि, येस बेबी. मी आज एक नवीन डिश बनवणार आहे एक्सपेरिमेंट करून. बेबी तू बस बरं आधी, उभी नको रस, बस. मला बनवायचंय. नाही नाही बस इथे पहिले, हळू सावकाश. डॉक्टरांनी काय सांगितलंय की निदान पहिले 3 महिने तरी नवीन नवीन डिशेस एक्सपेरिमेंट करणं टाळा. अभि, डॉक्टरांनी मला एक्सपेरिमेंट करून खाणं टाळा असं सांगितलंय, बनवणं टाळा असं म्हणालेले नाहीयेत ते. हो का? हा. गुड, कॅरी ऑन. हाय. हो हाय. हाय. अभि, बघतोस कोण आले आज कॅफेवर? आकांक्षा मॅडम. काय बरं पुण्याचं काम केलं आज आपण? आज मी आंघोळ केली. अभि, काय चाललंय तुमचं? तुझं काय चाललंय ते सांग. तुला माहितीये किती दिवसांनी उगवलीस तू कॅफेवर? बरं ये, चल बस. काय विशेष? विशेष तर काहीच नाही. मी इकडे जवळ एका क्लायंटला भेटायला आले होते, असं म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटून जावं. गुड. आणि तुझ्यासाठी हे खास गिफ्ट आणलंय, ते तुला द्यावं. वाव, क्यूट आहे. थँक्यू सो मच. यू वेलकम. काय यार आकांक्षा, सेकंड टाइम एप्रिल फुल बनलीस तू. शाल्मलीचा बर्थडे नाहीच आहे. अरे हो, मला माहितीये तिचा बर्थडे नाही आहे आज, पण असं म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या आईचे खूप लाड करायचे, तिला खूप पॅम्पर करायचं, त्याने पोटातल्या बाळाला खूप छान वाटतं, म्हणून मी शाल्मलीसाठी गिफ्ट आणलंय. तूच ग ती, तूच पोरगी माझी. तुलाच काळजी आहे माझी आणि माझ्या होणाऱ्या बाळाची. हा, नाही तर दुसऱ्या कुणाला असं सुचलंच नसतं ना गिफ्ट वगैरे देणं. करेक्ट, गुड थिंकिंग आकांक्षा. अभि, आय वॉज टॉन्टिंग यू. सॉरी. ए, कोण आहे ग ही? म्हणजे सुंदर आहे म्हणून विचारलं. हा, श्रीकांतसाठी स्थळ आलंय, त्याला मुलगी आवडली आहे आणि लग्न करायचं म्हणतोय. काय? बेबी हळू हळू हळू. बाळ आहे ना? अरे होते श्रीकांत आवडली. अरे कळतंय का मला किती आनंद झालाय. मी निघू का? मला उशीर होतोय. हो, आणि थँक्यू सो मच इतकी ग्रेट आणि भारी न्यूज दिल्याबद्दल. मला ऍक्च्युली वाटलं नव्हतं की श्रीकांतच्या लग्नाची बातमी ऐकून तुम्ही दोघं एवढे खुश व्हाल. अगं, आम्हालाच नाही अख्ख्या ग्रुपलाच आनंद होणार आहे. का? का काय अगं काय सांग ना. नंतर सांगतो, आता उशीर झाला ना तुला. हो हो जा, हो. जा. ओके, बाय बाय. सी Bye. बाय बाय. पटकन ही न्यूज आपण आधी जाऊन विनयला सांगितली पाहिजे. तो म्हणजे खुशी के मारे झीट येऊन पडणार आहे. चल. काय येऊन पडणार आहे? झीट झीट म्हणजे चक्कर रे. तू शब्दांवर पण एक्सपेरिमेंट करते का? चल चल. हीच माझी सौम्य आहे, जी मला अतिशय आवडते. मध्ये मध्ये कुठे हरवलेली असते कोणास ठाऊक. तुझ्या प्रेमात तुला जे सांगायचं होतं ते तू नाही सांगितलंस ना तर माझी तब्येत खरंच बिघडेल. मी आणि राघवने काल किस केलं. काय? तू आणि राघवने किस केलं? किस केलं? तू काय म्हणतेस शाल्मली? हे बघ, मला जे सांगायचं होतं ते मी ऑलरेडी सांगितलंय. त्या पलीकडे मला काहीच सांगायचं नाहीये. तू काय? बस झाली नाटकं. तुझ्या आणि काव्याच्या केसबद्दल तिने मला सांगितलंय.